दिल्लीतील जंतर मंतरवर सध्या प्रचंड गोंधळ उडाला। नीट पेपर फुटीच्या विरोधात संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलन करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराचा मारा केला। पण या आंदोलनात आता एक मोठं वळण आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी थेट दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले। शांततेत चाललेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक दाखवून बदनाम करण्यासाठी पोलिसांनीच जंतर मंतरवर दगडांनी भरलेला ट्रक आणि तोडफोड झालेली कार आणून ठेवली आहे, असा दावा त्यांनी व्हिडिओ शेअर करत केलाय। दुसरीकडे या तणावाच्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने थेट केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। या बैठकीत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह विविध प्रमुख मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले आहे। जे.पी. नड्डा यांनी या मागण्यांवर पक्षाच्या उच्च नेतृत्वाशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे। अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाहीये। दरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी शिक्षण मंत्र्यांची तातडीने भेट घेतली। तुम्हाला काय वाटतं, विद्यार्थ्यांच्या या मागण्यावर केंद्र सरकार काय निर्णय घेईल आणि पोलिसांवर लागलेल्या या आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा नवा।